नमस्कार, मी जानवी पाटील। मी आज तुम्हाला ऍडिशन आणि सबट्रॅक्शनची 2 डिजिट जे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवणार आहे। स्टेप बाय स्टेप सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि बघणार आहे त्याचा आन्सर काय येतं ते। ओके, मी सगळे एक्झाम्पल आपल्या अबॅकस कीटवर सॉल्व्ह करून दाखवणार आहे। तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे ही व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला नक्की समजेल की ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्या अबॅकस कीटवर कसं सॉल्व्ह करायचं ते। ही व्हिडिओ नक्की तुम्हाला हेल्पफुल ठरेल। ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपला 98 add 20 add 62 add 31 add 47 ऍडिशनचं एक्झाम्पल आहे आपलं। आपण आपल्या अबॅकस कीटवर सॉल्व्ह करून बघूया। add 98 आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड केलेले आहे। ओके, आता आपल्याला 20 ऍड करायची आहे, पण टेन्स प्लेसला 20 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाहीये। मग काय करायचं, तर 20 ऍड करायला आपल्याला add 2 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज करायचा आहे। add 2 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला काय आहे, तर add 10 प्लस 8। ओके, add 20 झालेले आहेत, आपण 20 आपले ऍड झालेले आहेत। आता आपल्याला 62 ऍड करायचे आहे। 60 ऍड करायला बीट अवेलेबल आहे, म्हणून आपण 60 ऍड केलेले आहे। टेन्स प्लेसला बीट अवेलेबल आहे। आता आपल्याला युनिट रोडला 2 ऍड करायचे आहे, पण 2 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाहीये। मग आपण add 2 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज करणार। add 2 चा आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज केलेला आहे। 62 आपले ऍड झालेले आहेत। आता आपल्याला 31 ऍड करायचे आहे। 31 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का? 30 ऍड करायला आपल्याकडे टेन्स प्लेसला बीट अवेलेबल नाही, म्हणून add 3 चा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे। add 3 चा कुठला फॉर्म्युला आपण यूज करणार, तर add 3 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला। ओके, add 10 प्लस 7। ओके, add 30 आणि ही add 1। ओके, 31 आपले ऍड झालेले आहेत। आता आपल्याला 47 ऍड करायचे आहेत। 47 कसे ऍड करायचे, तर या प्लेसला 40 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाहीये टेन्स प्लेसला। मग 40 चा म्हणजे 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला आणि 7 करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहे। 47 आपले ऍड झालेले आहेत। आपला आन्सर आलेला आहे। आन्सर किती आहे आपलं, 258 हे आपलं आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, फर्स्ट एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालेलं आहे। असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपला add 39 add 46 add 78 add 59 add 12 हे आपलं एक्झाम्पल आहे। add 39 आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करूया। 39 आपले ऍड झालेले आहेत। आता आपल्याला 46 ऍड करायचे आहे। 46 कसं ऍड करायचे, तर 40 ऍड करायला टेन्स प्लेसला बीट अवेलेबल नाहीये, म्हणून 40 ऍड करायला आपल्याला add 4 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करायचा आहे। 40 ऍड झाले। 6 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाही, म्हणून add 6 चा आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार आहोत, बिग फ्रेंड फॉर्म्युला। ओके, add 6 पण ऍड झाले आपले। 46 आपले ऍड झालेले आहेत। आता आपल्याला 78 ऍड करायचे आहे। 78 कसे ऍड करायचे, तर 70 ऍड करायला आपल्याला add 7 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे। add 7 चा कुठला फॉर्म्युला यूज करणार, तर बिग फ्रेंड फॉर्म्युला। 70 करायला बीट अवेलेबल नाही, 70 ऍड झाले। आता 8 ऍड करायला पण आपल्याकडे बीट अवेलेबल नाहीये, म्हणून आपण add 8 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार आहे। add 8 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे। आपल्याला बिग फ्रेंड फॉर्म्युला पॉसिबल नव्हता, म्हणून आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज केला। ओके, आपण 78 ऍड झाले। आता आपल्याला 59 ऍड करायचे आहे। 50 ऍड करायला पण बीट अवेलेबल नाही, म्हणून add 5 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला। 50 आणि 9 ऍड करायला add 9 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला। ओके, 59 ऍड झाले। आता आपल्याला 12 ऍड करायचे, हे 3 आणि हे 2, 12 आपले ऍड झालेले आहेत। एक्झाम्पल सॉल्व्ह झालेला आहे। आन्सर आलेला आहे। आन्सर किती आहे आपलं, 2 3 4 हे आपलं आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, हे एक्झाम्पल सॉल्व्ह झालं। असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं add 57 add 52 raise 80 add 96 add 43 हे आपलं एक्झाम्पल आहे। add 57
50 आणि हे 7 आपले ऍड झालेले आहेत. आता आपल्याला 52 ऍड करायचे आहे. 50 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का? तर नाहीयेत. मग 50 ऍड करायला आपल्याला काय करावं लागणार आहे? तर ऍड खालचा डिफरंट फॉर्म्युला. 50 ऍड झाले आपले. ओके, आपण काय केलं? ऍटेड लेस म्हणजे आपण 100 ऍड केले आणि लेस 50 केले म्हणजे आपले 50 ऍड झालेले आहेत. आता आपल्याला 2 ऍड करायचे आहेत. तर 2 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहे. ओके, 52 आपले ऍड झालेले आहेत. लेस 18 आपल्याला करायचे आहे. लेस 10 करायला बीट अवेलेबल नाही. 10th प्लेसला बीट अवेलेबल नाही म्हणून लेस 1चा निगेटिव्ह फॉर्म्युला. ओके, लेस आपण 10 करायला लेस 10 झाले आपले. लेस 3चा निगेटिव्ह फॉर्म्युला यूज केलेला आहे. तर लेस 8 करायचे आहे. लेस 8 करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहे. लेस 18 झाले. आता आपल्याला ऍड 96 करायचे आहेत. 90 ऍड करायला पण 10th प्लेसला बीट अवेलेबल नाही म्हणून 90चा फॉर्म्युला 90 आणि हे 6 96 आपले ऍड झालेले आहेत. आता आपल्याला 43 ऍड करायचे आहे. 40 ऍड कशी करायचे तर 40 ऍड करायला आपल्याला ऍड 4चा डिफरंट फॉर्म्युला यूज करायचा आहे. 40 आणि राहिले 3 ऍड करायला पण बीट अवेलेबल नाही म्हणून ऍड 3चा आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार आहोत? डिफरंट फॉर्म्युला. 43 आपले ऍड झालेले आहे. आपलं आन्सर आलेला आहे. आन्सर किती आहे आपलं? 230. हे आपलं आन्सर आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर मी राईट डाऊन केलेला आहे. ओके, अबॅकस क्लिअर केलं. आजची सगळी एक्झाम्पल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून दाखवलेली आहे. मग अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.